या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। मेट्रो सिटीमध्ये विक्री करण्यासाठी कारमधून गांजा तस्करी करणाऱ्या उत्तर प्रदेशातील दोघांना शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थांविरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत। बेलातरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्धा मार्गावर ही कारवाई करण्यात आलेली असून यशपाल चव्हाण आणि अंकित शामवीर सिंग असे या दोन्ही आरोपींची नावे आहेत। पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून 50 किलो गांजासह 17 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। तर नागपूर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थाविरोधी पथकाला विशाखापट्टणम येथून एका कारमधून गांजा वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। त्याच आधारे पोलिसांनी बेलातरोडी परिसरातील वर्धा मार्गावर सापळा रचला आणि या कारला थांबवून त्यांची झडती घेतली असता त्यामध्ये गांजा सापडून आला। पोलिसांनी आरोपींकडून 50 किलो गांजासह एक कार आणि 2 मोबाईल असा एकूण 17,71,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजित पाटील यांनी दिली आहे। आमचे नागपूर शहराचे नवीन नियुक्त झालेले आमचे सीपी सर आहेत रवींद्र कुमार सिंगल आणि जॉईंट सीपी मॅडम अश्वती दोर्जे मॅडमनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आणि केलेल्या मार्गदर्शनानुसार आमच्याकडील NDPS जे पथक आहे पोलीस निरीक्षक शुभांगी वानखेडे यांनी एक उत्तम कामगिरी केलेली आहे आणि अंमली पदार्थ घेऊन जाणारी गांजा घेऊन जाणारी एक 4 व्हीलर गाडी आम्ही बेलतरोडीच्या हद्दीमध्ये पकडलेली आहे। सदरची गाडी ही विशाखापट्टणमवरून नोएडा या दिशेने अंमली पदार्थ घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती आम्हाला प्राप्त झाली होती। त्याप्रमाणे आमच्याकडील अधिकारी आणि पथकाने सापळा रचला आणि त्याच्यामधून त्या गाडीला ताब्यात घेण्यात आलं। 2 आरोपी सुद्धा त्यात मिळून आलेले आहेत। साधारण 50 किलोपेक्षा जास्त गांजा त्यामध्ये मिळून आलेला आहे। संपूर्ण मुद्देमाल जवळजवळ 17,71,000चा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि त्या गुन्ह्यामधून पुढील तपास सध्या सुरू आहे। त्यामध्ये 2 आरोपी सध्या आम्ही ताब्यात घेतलेले आहेत, यशपाल चव्हाण आणि अंकित सिंग। ते राहणार उत्तर प्रदेश गाझियाबाद जिल्ह्यामधले आरोपी आहेत आणि बाकीचे आरोपी निष्पन्न करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे। पट्टणमवरून हा नोएडाकडे मुद्देमाल तो घेऊन जात होता। आता ते कोणाकडे घेऊन जात होता, काय करणार होते ह्याच्याबाबतचा अजून तपास सुरू आहे। तपास पूर्ण झाल्यानंतर आपल्याला डिटेल सांगता येईल। आरोपीची चेन आहे, याच्यामध्ये अजून पण आरोपी आहेत, ते निष्पन्न आम्ही करू। साधारण एकूण 50 किलो 770 ग्राम एवढा मुद्देमाल आहे आणि तो व्यवस्थित पॅक केलेला आणि ट्रान्सपोर्ट करण्याच्या उद्देशानेच ते घेऊन जात होते असं सुद्धा निष्पन्न झालेला आहे। एकूण जो जप्त मुद्देमाल आहे तो 17,71,000 इतका मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खीमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर।